मराठी पत्रकारितेचे जनक बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंती दिनानिमित्त काल 6 जानेवारी रोजी संपूर्ण देशभरामध्ये पत्रकार दिन साजरा करण्यात आला। त्या अनुषंगाने दर्यापूर येथे सुद्धा विविध प्रशासकीय कार्यालय व राजकीय तथा सामाजिक संघटनेच्या वतीने पत्रकार बांधवांचा स्वागत सत्कार कार्यक्रम संपन्न झाला। दर्यापूर येथील उपजिल्हा रुग्णालय या ठिकाणी दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉक्टर आवारे साहेब यांच्या नेतृत्वात तथा आमदार बळवंत वानखडे यांच्या अध्यक्षतेखाली शहरातील सर्व सोशल मीडिया, प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक्स मीडियाचे पत्रकार बांधवांचे मोफत आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले। तर दुसरीकडे सांगरूळ ग्रामपंचायतचे उपसरपंच शरद आठवले यांनी सुद्धा एक छोटीशी भेटवस्तू देऊन पत्रकारांचा सन्मान केला। त्यानंतर आमदार बळवंत वानखडे यांनी त्यांच्या कार्यालयामध्ये शहर व ग्रामीण भागातील पत्रकारांना भेटवस्तू देऊन पत्रकार दिन साजरा केला। व नंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने दरवर्षी पत्रकारांचा सन्मान पत्रकार दिनी करण्यात येतो। यावर्षी सुद्धा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुका अध्यक्ष मनोज तायडे यांच्या नेतृत्वात साध हॉटेल या ठिकाणी पत्रकारांना वृक्ष देऊन स्वागत सन्मान करण्यात आला। विशेष म्हणजे शहरातील बांधवांनी सुद्धा पत्रकार बांधवांना पत्रकार दिनाच्या शुभेच्छा दूरध्वनीद्वारे दिल्या आहेत। या पत्रकार दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा। आज 6 जानेवारी मराठी पत्रकार दिन। हा पत्रकार दिन आपण दरवर्षीप्रमाणेच यावर्षी देखील आदरणीय तालुक्यातील सर्व पत्रकार बांधव यांच्या उपस्थित आपण आरोग्य तपासणी करून साजरा करत आहोत। पत्रकार म्हणजे काय तर एक निपक्षपणे समाजाच्या बाजूने परखडपणे मांडणारा व्यक्ती म्हणजे पत्रकार। यांचा जयंती आणि सर्व पत्रकार बांधवांना पत्रकार दिनानिमित्त मी आज या ठिकाणी महाराष्ट्र बहुजन पत्रकार संघटनेचा तालुका अध्यक्ष या नात्याने शुभेच्छा देतो। मंचेगाव उपस्थित दर्यापूर अंजनगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार बळवंतजी वानखडे, उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉक्टर आवारे साहेब आणि सर्व माझे पत्रकार बांधव या ठिकाणी गवारे साहेब ज्यापासून आपल्या उपजिल्हा रुग्णालयात आले त्यांनी एक संकल्पना चालू केली की बा सर्व पत्रकार बांधवांना त्यांचं आरोग्य हे चांगलं राहावं यासाठी 6 जानेवारी हा दिवस ठरवून पत्रकार दिनानिमित्त त्यांनी दरवर्षी कार्यक्रम आयोजित केला आणि सर्व पत्रकारांचा मोफत आरोग्य तपासणी या ठिकाणी घेतलेला आहे। मागच्या वर्षी सुद्धा चांगला कार्यक्रम घेतला।